नमस्कार मित्रांनो, सुप्रभात, व्हेरी गुड मॉर्निंग। सकाळचे वाजलेले 5। आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। माझं नाव आहे सतीश। मी आता इथून चाललेलो आहे सांताक्रूजवरून अंधेरीवरून मग बाय ट्रेन बदलापूरला खूप सुंदर असं मंदिर आहे। पुढे या व्हिडिओमध्ये तुम्ही तो मंदिर बघणार आहात, एन्जॉय करणार आहात। हा व्हिडिओ फुल व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। लास्ट पोचलेलो आहे आपल्या डेस्टिनेशनवर बदलापूर। मित्रांनो आलेलो आहे बदलापूर स्टेशनच्या बाहेर आणि इथून आता आम्हाला रिक्षा पकडायची आहे। 9 किलोमीटर आहे। तर मित्रांनो इडली वडा खाणार आहोत। तर मित्रांनो आता आम्ही इथे रिक्षापर्यंत उतरलो। आता इथून आम्हाला 1 किलोमीटर अजून जायचं आहे। काय थंडी आहे, मुंबईला जी थंडी तर जाणवतच नाही, पण इथे आता आलो बदलापूर आत आहे, 9 किलोमीटर आत। आणि देवस्थानाचा बोर्ड लागलेला आहे, श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान। तर आता इथून आम्हाला 1 किलोमीटर चालायचं आहे। आपल्याबरोबर रवी आहे आणि संदेश आहे आणि जबरदस्त असा हा ठिकाण आहे। प्रवास सुरू, श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान। हा रोड सरळ जातो, इथून 1-1.5 किलोमीटर आहे। प्रवास असा आहे झाला आमचा की मी घरातून निघालो अंधेरीला, अंधेरीवरून आम्ही रिक्षा केली घाटकोपरला, घाटकोपरवरून कर्जत लोकल पकडली। कर्जत लोकलचा प्रवास 1-1.5 तासाचा होता। उतरलो बदलापूरला, बदलापूर ईस्टला गेलो आणि बदलापूर ईस्टवरून आम्ही रिक्षा पकडली। 9 किलोमीटर आहे बदलापूर ईस्टवरून। शेअरिंग रिक्षा 50 रुपये पर सीट। जर तुम्ही डायरेक्ट प्रायव्हेट केलात तर थेट मंदिरापर्यंत, पण शेअरिंगने आलात तर थोडंसं 1.5 किलोमीटर अगोदर सोडतात, मग 1.5 किलोमीटर चालावं लागतं। पण तो एक आनंद वेगळाच आहे, इथे निसर्ग आहे। तर 1.5 किलोमीटर आम्ही निसर्गाचा आस्वाद घेत पुढे जाणार आहोत। तर मित्रांनो ऑलमोस्ट आता इथून आम्हाला अर्धा तास आहे, अजून चालत जायचं आहे। तर जे काय सिनरीज आहेत त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवत जाईन। खूप जबरदस्त असा माउंटेन रेंज आहे, सह्याद्री। मित्रांनो खरंच अप्रतिम असा हा लोकेशन आहे। आणि आता आम्हाला चालता एक अर्धा तास झालेला आहे, अजून वेळ आहे। समोर बघा तो ब्रिज आहे आणि ही नदी आहे, त्या ब्रिजवरून आम्हाला जायचं आहे। त्या साईडला मंदिर आहे। पण नक्कीच हा वातावरण, ह्याच्या अगोदर आम्ही जसं पुरं निसर्गात कसं आपण माणूस एक वेळा निसर्गात आपण रमलो। सुंदर अशी डोंगराची रांग आहे, डोंगराला नाव आहे, तिथे नवरा नवरी बोलतात। आणि इकडे वाघबीळ म्हणजे गुफा आहे, तर तिला वाघबीळ बोलतात। अजून भरपूर नावं आहेत, इकडची लोकल माणसं आपल्याला भेटत आहेत, ते नावं सांगतात आपल्याला। आणि खूप सुंदर वातावरण आहे। आता थंडीला सुरुवात झाली नुकतीच, अजून थंडी वाढली तर अजून जबरदस्त क्लायमेट होणार आहे। नुसतं 2 मिनिटावर मंदिर आहे, पण त्याच्या अगोदर आपण हा जो ब्रिज आहे, नदीच्या वर ब्रिज आहे, नदीच आहे ऑलमोस्ट, आणि त्या ब्रिजच्या पलीकडे एक छोटं मंदिर आहे। आपण तिकडे पहिल्या अगोदर दर्शन घेऊया, त्याच्यानंतर मग आपण कोंडेश्वर देवस्थानाकडे प्रस्थान करूया।
देवस्थानाच्या आत आलो आहे आणि हा रस्ता जातोय मंदिराकडे. श्री क्षेत्र भरपूर असे धबधबे आहेत इकडे. आत आलो आत आलो अगेन सगळे सतीश कुठे पण आहे. खूप मस्त असा हा देवस्थान आहे. श्री क्षेत्र कोंडेश्वर देवस्थान दर्शन घेतलेले आहेत आणि आत्ता आम्ही धबधब्याकडे जाणार आहोत. खूप सुंदर वातावरण आहे आणि बाजूलाच लागून नदी आहे मंदिराच्या. हां, माझं नाव राजाराम दामू पुजारी. हां, आणि हा कुंडेश्वर म्हणजे शिवमंदिर आहे ना, हा प्राचीन काळातला आहे. इथे जे महाराज होते अवधूत दिगंबरगिरी हा त्यांचा फोटो आहे ना. अच्छा, हा महाराज होते. ओके. तर त्यांनी बरेच वर्ष इथे सेवा केली. जवळजवळ 75 वर्ष त्यांनी इथे सेवा केली आणि 110 वर्षे जगले ते. 99ला बाबांनी तिकडे समाधी गेली आणि तेव्हापासून आम्ही या मंदिराची पूर्ण देखभाल वगैरे आम्हीच करतो. पण इथला विषय असा का आपण मनापासून पूजा वगैरे केली तर आपली म्हणजे बरेच लोकांची इच्छा इथे पूर्ण झाली. काही लोकांना जे मुलं वगैरे नव्हती त्यांना मुलं पण झाले असे देवापुढे नवत बोलले. मग ते स्वतःहून येऊन सांगतात का आम्हाला मुलगा झाला, कोण मुलगा आम्हाला मुलगी झाली. याच्या इच्छा इथं पूर्ण होतात. म्हणजे नवसाला पावणारं देवस्थान पावणारं ते. इथे बघा बंदी घातलेली आहे. तिथे धबधबा आहे. काय जी अशी बंदी घातली आहे इथं? सर इथं असं आहे का प्रत्येक पर्यटक पावसाळ्यात इथं पर्यटक येतात ना, मग इथला निसर्ग बघून ते असे का वेडे होतात. धबधबा मोठा आणि तिथं खोल पाणी हा त्याला त्यांचा अंदाज येत नाही. अच्छा, मग तिथं असे मुलांचा ग्रुप असला का एकाने उडी टाकली दुसरा पण त्यांचा बघून तो पण जातो. म्हणजे नाव पोहणारा तो पण तिथे जातो. आणि अशी लोक तिथे दुर्घटना घडते. प्रत्येक वर्षी 5-6 लोक तिथे दुर्घटना घडतात. त्यासाठी ही बंदी घातलेली आहे. पोलिसांनी आणि स्थानिक नागरिकांनी म्हणजे मंडळाने आपल्या देवस्थान मंडळाने हा निर्णय घेतला का तिकडे जाऊनच द्यायचा कोणाला. खूप अपघात होऊ नये. खूप चांगलं डिसिजन आहे. आणि बघा आता इथे बंदी घातलेली आहे. तर कोणी आला इथे तर त्यांनी थोडं आपल्या मनावर ताबा ठेवावं. देवाचं सुंदर स्थान आहे. शांत बसावं आणि निसर्गाचा आनंद घ्यावा. बारीक बारीक मासे आहेत. मित्रांनो, मस्त असा हा पाण्याचा फ्लो. ॲक्च्युली हा धबधबाच आहे. वरून पाणी येतो तिकडून. आता आपण जवळ त्या साईडला जाणार आहोत. गेला
आपल्याबरोबर संदेश आहे, रवी आहे पाटील आणि कोंडेश्वर देवस्थान खूप सुंदर अशी जागा आहे. निसर्गरम्य वातावरण आणि इथे जो धरण आहे ना, तिथे गेलात तर धरणात जाऊ नका, खूप रिस्की आहे. खूप मजा आली, देवाचे दर्शन झाले, मन शांत झालं आणि रवीने हा असे स्पॉट शोधत राहावे. तर हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो. पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.